उद्धव ठाकरे की शनिवार को यवतमाळ में सभा हुई। इस दौरान उद्धव ठाकरे ने वहां मौजूद वफादार शिव सैनिकों से बात करते हुए उन बागी सांसदों पर तंज कसा। ठाकरे ने कहा कि जो विकास निधि नहीं मिलने की वजह बताकर घूम रहे हैं और वो पैसे लूट रहे थे। ठाकरे ने कार्यकर्ताओं से कहा कि हर मतदाता को अपने कीमती वोट के साथ हुए धोखे का जवाब मांगना चाहिए। उद्धव ठाकरे ने नरेंद्र मोदी पर निशाना साधते हुए कहा कि मोदी लहर के दौरान छत्रपति शिवाजी के महाराष्ट्र ने मोदी की भाजपा को रोक दिया था और महाविकास आघाड़ी के 31 सांसदों को अपनी छत्र छाया में बिठाया था। वह मोदी लहर कहां चली गई? इसके बाद महायुति पर निशाना साधते हुए ठाकरे ने कहा कि जब तक शिव सैनिक मेरे साथ है, हमारी शिवसेना कभी समाप्त नहीं हो सकती। त्यावेळेला आपल्याला चिडवलं जात होतं, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले। अरे मोदींच्या समोर देशात लाट असताना माझ्या या शिवरायाच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडावरती हक्काचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते। कुठे गेली ती मोदींची लाट? आणि विकास निधी जे काय बोंबलतायत, एकूण 2 वर्षामध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते? वहीं बागी सांसदों पर नाराजगी व्यक्त करते हुए उन्होंने कहा कि जो हमें छोड़कर गए, अब वो गधों का जीवन वहां जी रहे हैं, यहाँ वो बाघ का जीवन जी रहे थे। उन्होंने कहा कि प्रेम देने वाली पार्टी केवल शिवसेना है। इसी के साथ उद्धव ठाकरे ने राम मंदिर में चंदे के पैसों की धांधली की बात करते हुए कहा कि असली हिंदुत्व मानवता सिखाता है, मंदिर लूटना नहीं सिखाता। 2 आठवड्यापूर्वी एक खासदारांची बैठक घेतली, तेव्हा हे महाशय मला म्हणाले, साहेब घरी सोयरीक जुळवायचे पाहुणे येणार आहेत, मी व्हिडिओवरनं आलो तर चालेल का? आता घरचं कार्य शुभ कार्य म्हटल्यानंतर मी नाही बोलू शकतो। आता मला काय माहित मुलीची सोयरीक जुळवताना ह्यांची सोयरीक तिकडे जुळवतील? ह्यांच्या हे पाहुण्यांकडे चालले होते का पाहुणे यांच्याकडे येत होते? सोयरीक ह्यांची जुळत होती, पण सांगितलं मुलीची सोयरीक जुळवतोय। मग मी रात्री फोन केला, म्हटलं काय जुळला का? हो जुळला की म्हणे। जुळलं, 2 दिवसांनी कळलं, गेले सासरी। आता नांदा तिकडे गद्दारांच्या कळपामध्ये नांदा, गद्दारांच्या लांडग्या म्हणजे त्या कळपामध्ये नांदा, इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा। जे ओझं तुमच्या पाठीवर टाकलं जाईल ते वाहत राहा। अरे प्रेम देणारी संघटना फक्त शिवसेना आहे, दुसरा या जगात दुसरा पक्ष नाही की जो फक्त आणि फक्त प्रेमाच्या भावनेवरती जिवंत राहतोय। उद्धव ठाकरे ने आगे भारतीय जनता पार्टी पर वार करते हुए कहा कि राम मंदिर के दान पात्र से पैसे चोरी हो रहे हैं, चांदी की ईंटें चोरी हो रही है, ये हिंदुत्व का अपमान है। उद्धव ठाकरे ने कहा कि भारतीय जनता पार्टी है जो हिंदुओं की भावनाओं के साथ धोखा करने वाली पार्टी है। राम मंदिराच्या दान पेटीतले पैसे चोरले जात आहेत, चांदीच्या विटा चोरल्या गेल्या आहेत। शिवसेनेने देणगी दिली होती, तिचं काय झालं माहिती नाही। चांदीच्या विटा दिल्या होत्या, त्याचं काय झालं माहिती नाही। शिलापूजन स्वतः शिवसेना प्रमुख गावोगावी फिरले होते, यवतमाळमध्ये सुद्धा आले होते। तिकडे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र शिवसेना प्रमुखांनी पिंजून काढला होता। राम मंदिर वही बनाएंगे, काय एक वातावरण झालं होतं आणि तमाम हिंदूंना यांनी सगळ्यांनी साथ घातली होती। हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारे हे भारतीय जनता पक्ष आहे। आज हा हिंदुत्वाचा अपमान आहे। ही गद्दारी शिवसेनेशी नाही, गद्दारी हिंदुत्वाशी केलेली आहे, गद्दारी या देशातल्या हिंदूंशी केलेली आहे। जाब फक्त या गद्दाराला विचारून नाही चालणार, जाब भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल।